दादा आणि सन्मान्य रामकृष्णजी घेतात। या सगळ्यांनी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, हात वरती जोरदार टाळी। अच्छा, या आलेल्या सर्वांना माझी विनंती, आपण सर्वांनी बसून घ्या, उभं कुणीही राहू नका। ही परिवर्तनाची नाती या बालच्या पवित्र माझीमध्ये आज निर्माण होण्याच की एकट एकट सदा आनंदाचा। धन्यवाद। बोला बोला जय श्रीराम, धन्यवाद। हाच उत्साह क्षेत्र खंडोबा नगरी पालभूमी या ठिकाणी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनेलचा प्रचार शुभारंभ होतोय। या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले सह्याद्रीच्या कार्यक्षेत्रातील सर्व उपस्थित सभासद, शेतकरी, पळवळ यांचे नातू, या विभागातील सामाजिक कार्यकर्ते आणि एक उगवते नेतृत्व डॉक्टर सत्यजित कळवळ यांनी कळवळांसाठी जोरदार टाळी होते। सर्वप्रथम या पालनगरीमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। खंडेरायाच्या पदस्पर्शा या पालभूमीमध्ये आज या ठिकाणी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष आदरणीय निवासी थोरात साहेब यांचं या ठिकाणी, तसेच या पॅनलच्या सर्व उमेदवारांचं आणि आपल्या सर्व शेतकरी सभासदांचं या खंडेरायाच्या पालनगरीत सहर्ष स्वागत करतो। खर तर आज तुम्हा सगळ्यांना प्रश्न पडला असेल की हा तुमच्या समोर बोलणारा युवक कोण आहे। लोक विचारत होते, महिना झालं साहेब लागली, तुमचा विचार काय, तुमचं म्हणणं काय? आम्हाला म्हणणं विचारत असताना एक गोष्ट आम्ही तुम्हाला सांगतो, सह्याद्री कारखान्याची निवडणूक आता 2025-28 झाली। ज्यावेळी असाच बंड उठला होता, सह्याद्रीमध्ये परिवर्तन घडवायची इच्छा त्यावेळीच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांची होती। बाबासाहेब तोरकर असतील, भिकूनाना केवळकर असतील, विठ्ठल तात्या असतील, यासारख्या लोकांना वाटत होतं की सह्याद्रीमध्ये परिवर्तन घडलं पाहिजे। आणि त्यावेळी आमच्या वैचारिक मतभेद दादा असतील, पण 1988 पासून आमचं पालगाव हे खणखणीत आणि धडाडीचं उभं राहिलेलं आहे। 1988 साली आमचे मानसिंगराव पाटील काका असतील, यांनी या ठिकाणी त्या पॅनल मध्ये काम केलं होतं। आज आमच्या वैचारिक मतभेद असतील, पण संघर्ष त्यावेळीपासून सुरू आहे।